नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. महाराष्ट्र अनलिमिटेड या बुलेटिन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूयात हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक सोफा फॅक्टरी, द कंप्लीट लिव्हिंग सोल्युशन्स अंडर वन रूफ. मंत्र्यांवर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपावरून दादा भुसे आक्रमक. संजय राऊतांनी माफी मागण्याची केली मागणी. सभागृहात दादा भुसे आणि अजित पवारांमध्ये खडाजंगी. दादा भुसेंनी पवारांचं नाव घेतल्यानं अजित पवार संतप्त. मुंबईच्या विकासावरून विधानसभेत खडाजंगी, तर मुंबईचा कायापालट करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. मुंबईतील टेक्सटाईल आयुक्तांचे कार्यालय दिल्लीला हलवण्याचा निर्णय. केंद्र सरकारच्या निर्णयामुळे विरोधक आक्रमक. मुंबईचे जाणीवपूर्वक खच्चीकरण केलं जात असल्याचा आरोप. नागपुरात केंद्रीय मंत्री गडकरींना पुन्हा धमकीचे फोन. पोलिसांकडून चौकशी सुरू. चंद्रपुरात 1.25 लाख हेक्टरवर कापूस उत्पादन, मात्र भाव नसल्यानं घरात कापूस साठवून ठेवण्याची वेळ. धावती एक्सप्रेस पकडताना गेला तोल. आरपीएफ जवानामुळे वाचले प्रवाशाचे प्राण. वांद्रे रेल्वे स्टेशनवरील घटना कॅमेऱ्यात कैद. आणि लाहोल स्पितीमध्ये बर्फवृष्टी. पर्यटकांनी लुटला बर्फवृष्टीचा आनंद. बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी. संजय राऊत यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर दादा भुसे यांनी विधानसभेमध्ये निवेदन सादर केलं आणि यावेळी बोलताना त्यांनी संजय राऊत मातोश्रीची भाकरी खाऊन पवारांची चाकरी करतात अशी टीका केली. यावरून विधानसभेत गदारोळ झाल्याचं पाहायला मिळालं. अजित पवारांनी तर दादा भुसेंनी माफी मागावी आणि शब्द मागे घ्यावे अशी मागणी केली. दरम्यान त्यानंतर मी पवारांबद्दल काहीही चुकीचं बोललो नाही असं स्पष्टीकरण दादा भुसे यांनी दिलं. तसंच आम्हाला गद्दार म्हणणारे आमच्याच मतांवर निवडून गेलेले महागद्दार काल माझ्या संदर्भात बोलले अशी टीका त्यांनी केली. यावेळी अडचणीत सापडलेल्या दादा भुसेंसाठी शंभूराज देसाई हे धावून आले. जर याच्यामध्ये खोटं आढळून आलं तर हे जे महागद्दार आहेत, या महागद्दाराने पण आम्हाला नेहमी गद्दार गद्दार बोलतात. आमच्याच गद्दारांच्या मतावर हे महागद्दार निवडून आलेले आहेत, तर त्यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा द्यावा. दैनिक सामना हे जे आहे, दैनिक सामनाच्या संपादक पदाचा राजीनामा त्यांनी त्या ठिकाणी द्यावा. अध्यक्ष महोदय, हे भाकरी मातोश्रीची खातात आणि चाकरी राष्ट्रवादीची माननीय शरद पवारांची ही चाकरी करतात आणि हे आम्हाला शिकवतात. त्यांची भूमिका मांडत असताना यामध्ये राष्ट्रीय नेते आदरणीय पवार साहेबांच्या नावाचा इथं उल्लेख करण्याचा काडीचंही कारण नव्हतं. त्याच्यामध्ये एक अशा पद्धतीने एकेरी उल्लेख करणं, तुम्ही पण बघता आदरणीय पवार साहेब 55 वर्ष समाजकारण राजकारण करतात. इव्हन नरेंद्र मोदी साहेबांनी देखील पवार साहेबांच्या बद्दल काय वक्तव्य काढलेलं आहे ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि असं असताना दादाजी, तुमच्याकडनं तर ही अपेक्षा अजिबात नव्हती. तुम्ही त्याच्या संदर्भामध्ये विरोधी पक्षाने बोलतात, त्याबद्दल तुमचे शब्द जे आहेत ते शब्द माघार घ्या, दिलगिरी व्यक्त करा. आम्ही हा विषय संपवायला तयार आहोत. माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्याविषयी मी काही वाईट बोललेलो नाही. त्यांची चाकरी करतात एवढा मी बोललेलो आहे. तत्राप आपलं जर सूचना असेल तर मी बोला अध्यक्ष महोदय, माझी आपल्याला विनंती आहे, मी जर माननीय शरद पवार साहेबांच्या विषयी जर चुकीचं बोललेलो असेल, तुम्ही तपासून घ्या, तुम्ही योग्य तो निर्णय करा. मंत्री महोदय, पवार साहेबांच्या बद्दल आम्ही बोललो ना. पवार साहेबांच्या बद्दल सन्माननीय मंत्री महोदय आजही म्हणतात अध्यक्षांनी तपासून घ्यावं. पवार साहेबांच्या बद्दल अनुद्गार हे सन्माननीय दादा भुसे यांनी काढलेले नाही. पण अध्यक्ष महोदय, आमच्याबद्दल कुणी काही बोलल
हे या ठिकाणी आम्ही सहन करणार नाही। त्यामुळे हा जो महागद्दार आहे, जो आमच्या मतावर निवडून आलाय, त्याला निश्चितपणाने अशा पद्धतीने आमच्याबद्दल वक्तव्य करण्याचा अधिकार नाही। पवार साहेबांबद्दल आम्हाला आदर आहे, पवार साहेबांचा अवमान करण्याचा आमचा कुठलाही उद्देश नाही। सन्मान्य शरद पवार साहेबांबद्दल जर का त्यांनी एकेरी भाषेत वक्तव्य केलं असेल अथवा कोणतंही अपमानार्थ वक्तव्य केलं असेल तर ते मी रेकॉर्डवरनं काढीन। आणि आता एक मोठी बातमी समोर येत आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पुन्हा एकदा धमकीचा फोन आलाय। गडकरी यांच्या नागपुरातील कार्यालयात धमकीचा फोन आलाय। आज सकाळी 2 वेळा टेलिफोनवर हा धमकीचा कॉल आला असल्याचं कळतंय आणि यापूर्वी देखील गडकरी यांच्या कार्यालयात काही धमकीचे फोन आले होते। नागपुरातली ही मोठी बातमी आपण पाहतोय। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पुन्हा एकदा धमकीचे फोन आले असल्याचं कळतंय। गडकरी यांच्या नागपुरातील कार्यालयात हे धमकीचे फोन आलेत। आज सकाळी 2दा लँडलाईनवर हे कॉल आलेले आहेत आणि यापूर्वी देखील गडकरी यांच्या कार्यालयामध्ये धमकीचे फोन आले होते। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। उदय, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयामध्ये हे धमकीचे कॉल आले असल्याचं कळतंय। नेमके हे कॉल कुठून आले, कुणी केले, या संदर्भात काही कळू शकलंय का? नक्कीच या आधी सुद्धा आपण पाहिलं होतं की केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या याच कार्यालयामध्ये खामला येथील कार्यालयामध्ये जे आहे ते गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी देणारे फोन आले होते आणि आज सकाळी 2 फोन आले होते आणि त्या 2 फोन जयेश पुजारी यांच्याकडून आल्याची जी आहे ती प्राथमिक माहिती मिळते। मात्र त्याला कुठलंही कन्फर्मेशन नाही आहे। जयेश पुजारीच्या नावाने फोन आले होते आणि नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची जी आहे ती त्या फोनवरून जी आहे ती धमकी दिलेली आहे। जयेश पुजारी हा कुख्यात गुंडांनी तो बेळगावच्या तुरुंगामध्ये जे आहे ते कैद आहे। त्याचा या ज्यावेळी गडकरी यांना जीवे मारण्याच्या धमकीचे फोन आले होते त्यावेळी त्याचा तपास देखील केला जात होता आणि तो वारंवार फोन न केल्याची माहिती देत होता। मात्र आता आज सकाळी हे फोन आल्यानंतर जे आहे ते नागपूर पोलीस अलर्ट मोडवर आलेल्या वरिष्ठ पोलीस अधिकारी जे आहेत ते नितीन गडकरी यांच्या या कार्यालयात दाखल झालेले आणि तो फोन कोणी केला, कुठल्या उद्देशाने केला याचा तपास जो आहे तो केला जातो आहे। ज्या पद्धतीने गडकरींना गेल्या काही दिवसांपासून हे धमकीचे फोन येत आहे त्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून गडकरी यांच्या कार्यालयाची आणि गडकरी यांची सुरक्षा व्यवस्था जी आहे ती वाढविण्यात आलेली आहे। आता इथे पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी DCP दर्जाचे अधिकारी जे आहेत ते दाखल आहेत आणि संपूर्ण तपासणी जी आहे ती केली जात आहे आणि जर या सगळ्या प्रकरणामध्ये कोणाचा हात आहे, जर तो जयेश याचा हात असेल तर त्याचा देखील पुन्हा एकदा नव्यानं तपास करून जे आहेत जे दोषी असतील या सगळ्या संदर्भात त्यांना लवकरच अटक करण्याचा विश्वास जे आहे नागपूर पोलीस इथे व्यक्त करतात। बरं उदय, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। सोसायट्यांना NOC देताना सरकारी अधिकारी मोठा भ्रष्टाचार करत असल्याचा गंभीर आरोप भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी केलाय। SRAचे निवासी अभियंता सानप यांच्यावर गंभीर आरोप त्यांनी केलाय। SRAचे निवासी अभियंता सानप NOC देण्यासाठी प्रत्येक सोसायटीला 1.5 कोटी रुपये मागत असल्याचा गंभीर आरोप दरेकर यांनी केलाय। गृहनिर्माण मंत्र्यांनी या अधिकाऱ्यावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे। SRAचे तिथले REC म्हणजे रेसिडेन्सी चीफ इंजिनियर सानप नावाचे आहेत। त्यांनी प्रत्येक सोसायटीला 1.5 करोड रुपये मागितले। 1.5 करोड रुपये प्रत्येक सोसायटीला तुम्हाला NOC पाहिजे ना, 1.5 करोड रुपये द्या। तात्काळ त्यांना REC ला त्या ठिकाणी सरकार म्हणून मी सांगतो सस्पेंड करा, चौकशी करा, गुन्हा दाखल करा। अरे सर्वसामान्य माणसं काबाड कष्ट करून त्या छोट्या घरात राहतात, पुनर्विकास करतात, काही घर सोडा ना। अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आजच्या कामकाजावेळी चक्क विधानसभेचे तालिका अध्यक्ष सुनील भुसारा यांनाच उशीर झाल्याचं चित्र पाहायला मिळालं। विधानसभेचं सभागृह सुरू होण्यापूर्वी विधिमंडळ परिसरात घंटी वाजते आणि त्याआधी तालिका अध्यक्षांनी सभागृहात पोहोचणं अपेक्षित असतं। मात्र आज सुनील भुसारा उशिरा पोहोचले आणि त्यामुळे त्यांची चांगलीच धावपळ झाल्याचं पाहायला मिळालं। अहो तो रोल पण नाही केलाय गुढीपाडवा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राज्य सरकारने राज्यातील 1,58,00,000 शिधाधारक कुटुंबांना 100 रुपयात आनंदाचा शिधा देण्याची घोषणा केली होती। मात्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपाचा फटका गरिबांना बसलाय। गुढीपाडवा अवघ्या काही तासांवर आलाय, मात्र राज्य सरकारने जाहीर केलेला आनंदाचा शिधा अजूनही पूर्णपणे पोहोचू शकलेला नाहीये। काही भागांमध्ये फक्त रवा आलाय
तर साखर, पामतेल आणि डाळीची प्रतीक्षा कायम आहे. विरोधकांनी सरकारवर यावरून जोरदार टीका केली आणि त्यामुळे ही सर्व परिस्थिती पाहता गुढीपाडव्याला आनंदाचा शिधा मिळणार नाही असंच चित्र दिसतंय. सरकारने गुढीपाडवासाठी शिधा वाटपण्याचा निर्णय घेतला आहे. कुठेच शिधा दिसत नाही आणि सगळे लोक आता उद्याचा गुढीपाडवा आहे. दिवाळीचाच जो पूर्ण मिळाला नाही किंवा योग्य पद्धतीने मिळाला नाही, आता गुढीपाडव्याचं काय होणार मला माहित नाही. यांना आनंदाचा शिधा नाही वाटायचा. त्या पॅकेटवर स्वतःचे फोटो छापून ते गरिबांच्या घरात द्यायचे. यांना शिधा देण्यात काहीही इंटरेस्ट नाही. या मागच्या वेळी सुद्धा दिवाळीच्या वेळी फोटो छापले नाहीत पाकिटावरचे म्हणून शिधा वेळेवर गेला नव्हता. 2 वस्तू मिळल्या, 2 वस्तू नाही मिळल्या. आजही तीच परिस्थिती आहे. हा शिधा पोचणारच नाही. सरकार फक्त स्वतःच्या जाहिराती करणं, प्रत्येक गोष्टीत जाहिरात बघणं, प्रत्येक गोष्टीत स्वतःचा फोटो छापणं, याच्या पलीकडे सरकार दुसरं करत नाही. तर गुढीपाडव्यानिमित्त राज्य शासनाच्या वतीनं आनंदाचा शिधा लाभार्थ्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. मात्र अद्यापही शिधा रेशन दुकानात पोहोचलाच नाहीये. त्यामुळे लाभार्थ्यांना हा शिधा गुढीपाडव्याला मिळणार नाहीये. शिधा न मिळाल्यानं गुढीपाडव्याला गोडधोड करता येणार नाही आणि रेशन दुकानातून याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे यांनी. मराठी नवीन वर्ष गुढीपाडवा हा गरिबांच्या घरी सुद्धा अत्यंत आनंदाने, उत्साहाने आणि गोडधोड अन्नपदार्थ तयार करून साजरा व्हावा यासाठी राज्य सरकारनं दिवाळीप्रमाणेच गुढीपाडव्याला देखील आनंदाचे शिधा देण्याची घोषणा केली होती. ही घोषणा करून आता जवळपास महिनाभर उलटलेला आहे आणि गुढीपाडव्याला आता 1 दिवस शिल्लक आहे. मात्र 1 दिवस शिल्लक असताना देखील राशनच्या दुकानामध्ये जो आहे तो हा आनंदाचा शिधा अद्याप पोहोचलेला नाही आहे. आपण लोकांकडून थेट जाणून घेऊया. मला सांगा, आनंदाचा शिधा देणार असल्याची घोषणा सरकारने केली होती. तुम्ही दुकानात आलेल्या, काय स्थिती आहे? दुकान में आज भी लेने के लिए आए थे हम लोग, लेकिन आया नहीं, अभी तक पहुंचा नहीं, तो इससे थोड़े से नाराज है पब्लिक. कुछ मिल जाता तो अच्छा रहता जल्दी से, तो ये त्योहार हो जाता. और कुछ नहीं. तुम्ही सांगा, तुम्ही किती दिवस झाले इथे येता आणि तुम्हाला काय उत्तर देतात? अजून येऊन राहिली आहे इथे, पण अजून आला नाही. दिवाळीमध्ये मिळालं होतं, आता नाही मिळालं. मला वाटलं का काल उद्या भेटणार आहे म्हणून, इसलिए मैं आज आई. नागरिकांच्या भावना ज्या आहेत त्या अतिशय बोलक्या आहेत. जर हा शिधा वेळेवर मिळाला असता तर त्यांच्या घरी जे आहे ते गोडधोड करता आलं असतं. आपल्यासोबत इथले दुकानदार आहे. मला सांगा, तुमच्याकडे लोक विचारायला येत आहे, गेल्या 8 दिवसापासून येत आहे, काय स्थिती आहे, कुठे अडकला हा सगळा आनंदाचा शिधा? पहले तो राज्य सरकार ने प्रथम बार ऐसी घोषणा करी है कि गुड़ी पाड़वा निमित्त कार्ड धारकों को आनंद शिधा दिया जाएगा और इसका समय दिया था उन्होंने गुड़ी पाड़वा से 14 अप्रैल के मध्य. इसी बीच ग्राहकों को मिल जाएगा, ऐसी पूरी उम्मीद है. सरकारी पातळीवर आता या सगळ्या गोष्टींना गांभीर्याने घेऊन लवकरात लवकर नागरिकांना आनंदाचा शिधा कसा पोहोचेल अशी व्यवस्था करणं गरजेचं झालेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. तर गुढीपाडवा अगदी काही तासांवर आलाय तरी देखील आनंदाचा शिधा अद्यापही रेशन दुकानात पोहोचलेला नाहीये. शासकीय कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे अद्याप जिल्ह्यापर्यंत माल पोहोचला नसल्यानं हा शिधा सर्वसामान्यांना मिळण्याची शक्यता धुसर झालीय. पाडवा आता उद्यावर आलेला आहे. अजूनही जो शिधा आहे आनंदाचा त्याचं पूर्ण मटेरियल जे आहे, त्याचे ज्या वस्तू आहेत त्या अजून पुरवल्या गेलेल्या नाहीत. मी आता दुकानावर आहे, एक स्वस्त धान्याच्या दुकानावर. या ठिकाणी लोक दुकानदाराला विचारतायत आनंदाचा शिधा कधी येणार. मात्र दुकानदाराकडे आनंदाचा शिधाच पोहोचला नाही, त्यामुळे तो शिधा देणार कुठून हा एक मोठा प्रश्न आहे. कारण राज्य सरकारने अजून काही वस्तू पाठवल्या नाहीत. फक्त रवा आलेला आहे, त्यामध्ये तेल असेल, साखर असेल, रवा असेल आणि हरभऱ्याची डाळ सुद्धा त्यामध्ये होती, जेणेकरून गोड पदार्थ करता येतील. आता काही रेशन दुकानदारालाच आपण विचारूया. बाबा, मला एक सांगा की हा शिधा अजून आलेला नाही आहे? आलेला नाही. आनंदाचा शिधा आलेला नाही अजून. पण काय लोक विचारतात? लोक विचारतात ना, आला का नाही आला, तर आम्ही त्याला उत्तर देऊ शकत नाही. आलाच नाही तर. दिवाळीला वेळेवर आला होता? दिवाळीला वेळेवर आला, सगळ्यांना वाटप झालं, सगळ्यांना वाटप झालं. मग आता काय तुम्हाला सांगण्यात आलं पुरवठा विभागाकडून की कधी देऊ किंवा काय देऊ? फक्त रवा आलेला, असं काहीच सांगण्यात आलेलं नाही. फक्त मेसेज आलेलं आहे येणार म्हणून. आता आणखी तर काही सांगितलेलं नाही की आज येईल की उद्या येईल, पण आतापर्यंत तर काही आलेलं नाही. उद्याच पाडवा, उद्याचा पाडवा आहे. 14 एप्रिल पण जवळ आले. हो, एप्रिल पण आहे. आम्हाला तरी वाटतं एप्रिलचा यायला पाहिजे आणि पाडव्याचा पण यायला पाहिजे, पण ते तर सांगतात की एकच येणार, एप्रिल आणि पाडव्याचा. कस्टमर विचारताय, जसं सरकारनं सांगितलंय की गुढीपाडवाला आणि 14 एप्रिल निमित्ताने आम्ही शिधा वाटप करणार आहोत. आता आणखी काही आला नाही सर, आणखी शिधा. कस्टमरचं विचार येईल असं आशा आहे.
हो येईल अशी आशा आहे सर कस्टमरला. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर. यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत. तुर्तास एक छोटासा ब्रेक. पाहत रहा न्यूज 18 लोकमत. अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली होती. या अवकाळी पावसामुळे मराठी नवीन वर्षाच्या स्वागतार्थ ठाण्यात विविध ठिकाणी काढलेल्या रांगोळ्या वाहून गेल्या. तर एकीकडे असाच अवकाळी पाऊस जर गुढीपाडव्याच्या दिवशी पडला तर स्वागत यात्रा ही नेमकी कशा प्रकारे निघेल हे आता पाहावं लागणार आहे. पेण पनवेल परिसरात तुफान पाऊस झालाय. अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. जळगावात वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसानं रब्बी पिकांचं नुकसान झालं असून आठवडा उलटूनही नुकसानीचे पंचनामे न झाल्यानं शेतकरी चिंतेत आहेत. परभणीत 8 हमीभाव केंद्रावरती हरभऱ्याची खरेदी सुरू झालेली आहे. 5 दिवसात केवळ 93 शेतकऱ्यांनी हरभरा खरेदी केली आहे, तर 13,000हून अधिक शेतकरी प्रतीक्षेत आहेत. बुलढाणा शहरातील अमरापूर, पिंपरी, गवळ परिसरामध्ये अवकाळी पावसामुळे मोठं नुकसान झालंय. गहू, हरभऱ्यासह रब्बी पिकांचं मोठं नुकसान झालंय. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतात उभी असलेली पिकं जमीनदोस्त झाली आहेत. वाशिम जिल्ह्यात झालेल्या गारपिटीमुळे तब्बल 4,500 हेक्टरहून अधिक क्षेत्रातील पिकांचं आणि फळबागांचं नुकसान झालंय. गहू, हरभरा, कांदा, मकासह डाळिंबाचंही मोठं नुकसान झालंय. या नुकसानीचे पंचनामे सुरू झाले असून लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी करतायत. शहापूरमध्ये विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसानं हजेरी लावली. त्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला असून भेंडी, कारली, घोसाळी या भाजीपाला पिकावरती आता परिणाम होणार आहे. पहाटेपासून मुंबईसह उपनगरांमध्ये अवकाळी पाऊस पडलेला आहे. दादर, ठाणे, गोरेगाव, बोरिवलीसह अनेक भागात विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी बरसल्या. गव्हाच्या यांत्रिक काढणीकडे कल वाढला असून गेल्या 2 वर्षात 200 हार्वेस्टरची विक्री झालेली आहे. यात अहमदनगर, परभणी जिल्ह्यातून सर्वाधिक खरेदी झाली आहे. धुळे जिल्ह्यात अवकाळी पावसानं हाहाकार माजवला होता. पावसासह झालेल्या गारपिटीनं धुळ्यात 5,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय. यात सर्वाधिक नुकसान गहू आणि हरभरा पिकांना याचा फटका बसलाय. नागपूरमध्ये 2 दिवसाच्या अवकाळी पावसानं 7,187 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय. 8,410 शेतकऱ्यांना अवकाळीचा फटका बसलेला आहे. तर गहू, हरभरा, संत्रा, मोसंबी आणि भाजीपाल्याचं सर्वाधिक नुकसान झालंय. कोल्हापूरच्या कळंबा बाजारात सोयाबीनचे दर 5,000पर्यंत घसरलेले आहेत. सध्या सोयाबीनचे दर प्रति क्विंटल 4,000 ते 5,000 पर्यंत आहेत. 2 वर्ष आधी सोयाबीनला 9,900 रुपयांपर्यंत भाव मिळाला होता. देश-विदेशात सोयाबीनची मागणी कमी झाल्यानं आता दर कोसळलेत. अक्कलकोटमध्ये गेल्या 2-3 दिवसात झालेल्या अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं अतोनात मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. त्यामुळे तातडीने पंचनामे इथले करावेत आणि मदत करावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आठवले गटानं केली आहे. गोंदियात आलेल्या अवकाळी पावसामुळे वीजभट्टी व्यावसायिकांसह कामगारांवरती संकट आलेलं आहे. पावसाने वीटभट्टी व्यावसायिकांचं मोठं नुकसान झालंय. दरम्यान तयार केलेल्या विटा मातीमोल झाल्यानं आर्थिक फटका या व्यावसायिकांना बसलाय. संप मागे घेतल्यामुळे आज अमरावती जिल्ह्यातील कर्मचारी कामावरती परतलेत. पण वरिष्ठ पातळीवरती विश्वासात न घेतल्यानं कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर कायम आहे. संपानंतर 8व्या दिवशी कर्मचारी कामावरती परतलेत. त्यामुळे कार्यालयीन कामासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. कोल्हापुरातील आरटीओमध्ये देखील नागरिकांनी लांबच लांब रांगा लावल्या आहेत. दरम्यान संपासंदर्भात अद्यापही संभ्रम आहे. काही संघटनेच्या कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याच्या सूचना दिल्या गेल्या. त्यामुळे कृषी विभागातील कर्मचारी कामावर रुजू झाले, तर महसूल कर्मचारी मात्र संपावरती ठाम आहेत. नाशिकच्या सिडको परिसरातील दत्त चौक भागात अज्ञात 5 ते 6 जणांच्या टोळक्यांनी हातात कोयते घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. टवाळखोर हे फोनवरती कोणाशी तरी संपर्क साधत जोरदार शिवीगाळ करत होते. भर रस्त्यात कोयते आपटत असल्याचा व्हिडिओ आता व्हायरल होऊ लागलाय. रविवारी रात्री ही घटना घडलेली आहे आणि स्थानिक रहिवाशांमध्ये यामुळे भीतीचं वातावरण पसरलंय. नाशिक शहरात आईला बेशुद्ध करून 3 महिन्यांच्या चिमुकलीची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चिमुकलीच्या हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे, तर गंगापूर पोलीस ठाण्यात याविषयी गुन्हा दाखल करण्यात आलाय.
अमरावतीतील एका अल्पवयीन मुलीची परप्रांतात विक्री केल्याप्रकरणी गुन्हे शाखेनं मध्य प्रदेशातून एकाला तर राजस्थानातून तिघांना जेरबंद केलाय. ह्युमन ट्रॅफिकिंगच्या या गुंतागुंतीच्या प्रकरणात या 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे. बनावट औषधांच्या विक्रीला चाप बसणार आहे. उत्पादक विक्रेते आणि ग्राहकांसाठी सॉफ्टवेअर आता विकसित केलं जाणार आहे. पालघर जिल्ह्यातल्या वाडा तालुक्यातील कुडूस भागातल्या जुगार अड्ड्यावरती पोलिसांनी छापेमारी केली आणि छापेमारीत 5 आरोपींना अटक करण्यात आली असून परिसरात जुगार अड्डे चालवणाऱ्यांचे आता धाबेदण आणलेत. अमरावती जिल्ह्यातील बडनेराच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापकानं आत्महत्या केलेली आहे. वरिष्ठ सहकारी त्रास देत असल्याचा सुसाईड नोटमध्ये त्यांनी उल्लेख केलाय. कोस्टल रोडचं काम लांबण्याची आता शक्यता आहे. मशीनमध्ये बिघाड झाल्यानं बोगद्याचं काम पूर्ण होण्यासाठी महिन्याभराचा कालावधी लागणार आहे. राज्यात H3N2चा धोका वाढतोय. गेल्या 24 तासात 22 नवीन रुग्णांची नोंद झालेली आहे. त्यामुळे आता खळबळ उडालेली आहे आणि नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन आता करण्यात आलंय. धुळे शहरात मोकाट कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाचा मार्ग आता मोकळा झालाय. जयपूर इथल्या संस्थेला अखेर केंद्रीय पशु कल्याण मंडळाचं प्रमाणपत्र देखील मिळालंय. महिलांना एसटीत 50% सूट मिळाल्यानंतर परभणी विभागात आता प्रवासी संख्या वाढली आहे. 2 दिवसात 22,000हून अधिक महिलांनी प्रवास केलाय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथी दिनी सांगलीमध्ये बलिदान मासाची सांगता झाली. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थाननं महिनाभर बलिदान मास पाळला. गुढीपाडवा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राज्य सरकारनं राज्यातील 1,58,00,000 ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणि आता एक धक्कादायक बातमी आहे धुळ्यातून. धुळे महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं राडा केल्याचा प्रकार समोर आलाय. कचरा संकलन करणाऱ्या ठेकेदाराच्या व्यवस्थापकालाच मारहाणीची घटना घडली आहे. ठेकेदाराच्या व्यवस्थापकानं धुळेकर नागरिकांबद्दल अपशब्द वापरल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी व्यवस्थापकाला चोपल्याचं सांगण्यात येत आहे. यावेळी या व्यवस्थापकावर शाई आणि अंड देखील फेकण्यात आलं. तसंच शिवीगाळ करत मारहाण देखील करण्यात आली. आणि कचरा संकलक ठेकेदारामुळे शहरात कचऱ्याचे ढीग साचले असून मनमानी करत असल्याचा राष्ट्रवादीनं आरोप केलाय. यासोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.